RTE राईट टू एज्युकेशन मार्फत आपल्या पाल्याचं ॲडमिशन व्हावं ही सर्व पालकांची इच्छा असते. का नसू नये? कारण आजचा जो काही वाढता खर्च झालेला आहे शिक्षणाचा, त्यामध्ये जर तुमचं RTE मार्फत ॲडमिशन होत असेल तर तब्बल 8 ते 10 लाख रुपये तुमचे वाचतायत मुलाच्या शिक्षणावरती. परंतु नेमकं RTE मध्ये ॲडमिशन घेत असताना बऱ्याच काही गोष्टींचे तांत्रिक अडचणी येतात आणि त्यामध्ये सर्वात मोठी अडचण म्हणजे कागदोपत्राची. कोणकोणते कागदपत्र आहेत जे महत्त्वाचे आहेत RTE मार्फत पात्र होण्यासाठी आणि त्या लॉटरी मार्फत पात्र होण्यासाठी, त्याबद्दलचा हा सविस्तर व्हिडिओ असणार आहे. नमस्कार, माझं नाव आहे दत्ता चवले. माहिती सरकारी योजना या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी मागील 3 वर्षापासून RTE वरती सातत्याने व्हिडिओ बनवत आहे. माझ्या पाल्याचं ॲडमिशन 2021 मध्ये RTE मार्फत झालं आहे. त्यामुळे माझी तुम्हा पालकांना विनंती आहे की जर तुम्ही RTE मार्फत येणाऱ्या वर्षामध्ये म्हणजे 2023-24 मध्ये तुमच्या पाल्याचं ॲडमिशन करू इच्छिता तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून RTE बद्दल वेगवेगळ्या टप्प्यामध्ये जी काही रिक्वायरमेंट असेल, सरकारची नवीन जे काही अटी शर्ती असतील त्या तुम्हाला एकत्र उपलब्ध होतील. पाहणार आहोत की वेगवेगळी कागदपत्रे कोणकोणती आहेत जे की महत्त्वाची आहेत या RTE मार्फत प्रवेश घेण्यासाठी. कागदपत्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर ही अशी गोष्ट आहे की ऐनवेळी म्हणजेच काय ते फेब्रुवारीमध्ये ज्यावेळेस ॲडमिशन सुरू होईल आणि तुम्ही कागदपत्र काढायला लागाल तर असं होणं शक्य नाही. त्यामुळेच तुम्हाला ॲडव्हान्समध्ये हा व्हिडिओ मी पाठवत आहे, जेणेकरून तुम्ही सतर्क राहाल, तयारीत राहाल की तुमच्या पाल्याचे सर्व कागदपत्र तयार राहतील. सर्वप्रथम जो महत्त्वाचा कागद आहे त्यामध्ये की ते म्हणजे पाल्याचा म्हणजेच तुमच्या मुलाचा जन्माचा दाखला. होय, बर्थ सर्टिफिकेट हे कंपल्सरी डॉक्युमेंट आहे RTE मध्ये प्रवेश घेण्यासाठी. आता मग तुम्ही म्हणाल बर्थ सर्टिफिकेट हे ओरिजिनल असणं गरजेचं आहे का? तर होय, 100% बर्थ सर्टिफिकेट हे ओरिजिनल असणं गरजेचं आहे आणि त्या बर्थ सर्टिफिकेटचा जो काही फॉर्मॅट असणार आहे तो पण ऑनलाईनचा फॉर्मॅट पाहिजे. हाताने लिहिलेला किंवा ग्रामपंचायतचा सरपंचाचा सहीचा शिक्का किंवा नगरसेवकाचा सहीच्या शिक्क्याचा जन्माचा दाखला हा अजिबात चालणार नाही. त्यामुळे तुम्हाला घ्यायची काळजी ही आहे की तुमचं जे काही ऑनलाईनचं बर्थ सर्टिफिकेट आहे तेच तुमच्या पाल्याचं आहे का हे तुम्ही तपासून घ्या. आता बर्थ सर्टिफिकेटच्या बाबतीत छोट्या छोट्या गोष्टीची लक्षता द्यायची म्हणजे की त्याच्यावरचं जे स्पेलिंग आहे ते करेक्ट आहे का तेही तुम्ही खात्री करून घ्या. त्यानंतर त्यावरती जे जन्माचा दाखला जन्मतारीख आहे ती बरोबर आहे का तेही तुम्ही खात्री करून घ्या, जेणेकरून ही एक गोष्ट एक वेळेस ॲडमिशन घेताना जर तुम्ही कागद जमा केला त्यानंतर तुम्हाला ती गोष्ट बदलता येणार नाही. हे होतं पहिलं पाल्याच्या बाबतीत. आता दुसरं पाल्याच्या बाबतीत हा प्रश्न आहे की आधार कार्ड कंपल्सरी आहे का? बहुतांश पाल्याचे म्हणजेच मुला मुलीचे 5 वर्षे 6 वर्षाच्या असताना पण आधार कार्ड काढलेलं नसतं. मग आम्हाला आधार कार्ड काढून घेणं गरजेचं आहे का? हा सर्व पालकांना पडलेला प्रश्न. तर तुम्हाला काळजी नसावी, आधार कार्ड हे डॉक्युमेंट कंपल्सरी नाही आहे. त्यामुळं जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला काढून घ्या. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला आधार कार्ड काढायचंच नाहीये. आधार कार्ड तर आवश्यक कागदपत्र आहे, पण प्रवेश मिळवण्यासाठी त्याची अत्यावश्यकता नाहीये. पण माझ्याकडे असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर प्लीज काढून घ्या तुम्ही, जेणेकरून तुम्हाला पुढच्या योजनेमध्ये किंवा ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला अडचण येणार नाही. आता मग ही काळजी घ्यायची आहे, जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर पाल्याच्या आधारवरचं नाव आणि डेट ऑफ बर्थ हे बर्थ सर्टिफिकेटच्या आधारचं नाव आणि डेट ऑफ बर्थ सोबत मॅच केलं पाहिजे, याची तुम्ही काळजी घ्या. हे झालं पाल्याच्या बाबतीत. आता आपण पाहूया की पालकांचे कागदपत्र कोणकोणती लागतात. जर तुम्ही सर्वसाधारण कुटुंबातून असाल म्हणजे जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला 1 लाखाच्या आतलं उत्पन्नाचा दाखला म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आता हे इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला तहसील मार्फत म्हणजे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदाराच्या सही शिक्क्याचं ऑनलाईनचं इन्कम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जर तुमचं उत्पन्न 1 लाखाच्या वरती जात असेल तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल हे समजले जाणार नाही. त्यामुळं तुम्ही जर म्हणाल की तुमचे रिटर्न्स आहेत ITR जे तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न्स फाईल करता तर तेही इन्कम टॅक्सचे रिटर्न्स इन्कम सर्टिफिकेट म्हणून गृहीत धरले जातात. होय, ते करेक्ट आहे, परंतु तुमचे जे काही रिटर्न्स असतात ते 4 लाख 5 लाखाचे असतात आणि त्यामुळे तुम्ही हे पात्र राहणार नाही सर्वसाधारण कुटुंबातील म्हणजेच ओपन कॅटेगरीमध्ये. त्यामुळे तुम्हाला करायचं काय तर तहसीलचा दाखला जो काय असणार आहे तुम्हाला या मागील शैक्षणिक वर्षाचा म्हणजेच काय तर 23-24चा हा उत्पन्नाचा दाखला परत एकदा सांगतो, उत्पन्नाचा दाखला 23-24 वर्षाचा काढणं गरजेचं आहे. तो उत्पन्नाचा दाखला तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी कागद महत्वाचा म्हणजे पालकाचा पत्त्याचा पुरावा. जे काय RTE मार्फत जो प्रवेश दिला जातो त्याचा बेस म्हणजे पाया आहे तुमचा पत्ता. म्हणजे जे काही तुमचा पत्ता रहिवासीचा पत्ता आहे आणि त्या पत्त्यापासून तुमच्या घरापासून
किती किलोमीटर अंतरावरती शाळा आहेत, 3 किलोमीटरच्या आत जर शाळा असतील तर तुमची लॉटरी लागण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळं तुमचा पत्त्याचा पुरावा हा सर्वात दुसरा महत्त्वाचा कागद ठरणार आहे. आता मग ह्या पत्त्याच्या पुराव्यामध्ये तुम्हाला कोणकोणती कागद लागतात, तर पाल्याच्या वडिलांचे म्हणजेच वडिलांच्या आधार कार्डवर जर तो पत्ता असेल तर दुसरं कुठल्याही कागदाची गरज नाही, किंवा जर आधारवर पत्ता नसेल तुमचं तिथलं इलेक्ट्रिसिटी बिल वडिलांच्या नावावरती असेल तरीही चालेल, नसेल तर आट जर त्याच्या नावाचा असेल, खरेदी खत जर त्या नावाची असेल, वडिलांच्या नावाची असेल, तर यापैकी कुठलाही एक ओरिजिनल पुरावा जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला पत्त्याचा पुरावा म्हणून गृहीत धरला जातो. आता हे झालं स्वतःचं घर असेल तर. बऱ्याच ठिकाणी असं असतं की आपलं घर ज्या ठिकाणी आहे स्वतःचं तिथं शाळा उपलब्ध नाहीये, आणि जिथं शाळा उपलब्ध आहे तिथं आपण भाडेतत्वावरती राहत असाल. जर भाडेतत्वावरती तुम्ही राहत असाल तर तुम्हाला दुय्यम निबंधकाचं म्हणजेच काय रजिस्टर्ड लीज ॲग्रीमेंट जे आपण म्हणतो ते लीज ॲग्रीमेंट बनवणं अत्यावश्यक आहे. आणि आता हे लीज ॲग्रीमेंट कोणत्या वर्षीचं बनलं पाहिजे आणि कधी बनलं पाहिजे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही लीज ॲग्रीमेंट बनवू इच्छिता तर तुम्हाला काळजी घ्यायची आहे की ते लीज ॲग्रीमेंट फेब्रुवारी महिन्याच्या अगोदरचं म्हणजेच जानेवारी महिन्यातलं किंवा डिसेंबर महिन्यातलं किंवा नोव्हेंबर महिन्यातलं असणं आवश्यक आहे. फेब्रुवारीमध्ये किंवा फेब्रुवारीच्या नंतर जर तुम्ही मार्चमध्ये ॲडमिशन घेते वेळेस जर लीज ॲग्रीमेंट बनवाल तर ते ॲग्रीमेंट अवैध ठरणार आहे. त्यामुळं आत्ताच जे काय तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत, जर तुम्ही भाडेतत्वावर राहत असाल तर तुम्हाला ते लीज ॲग्रीमेंट बनवून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पत्त्याशी रिलेटेड बराच काही प्रश्न आणि गोंधळ पालकांमध्ये असतो की पाल्याचा आजोळ किंवा पाल्याच्या आजोळचा जो काही पत्ता आहे, आईच्या घरचा जो पत्ता आहे तो पत्ता दिला तर चालेल का, तर तसं चालणार नाही. आईच्या पत्त्यावरती किंवा आईच्या वडिलांचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्यावरती तुमचं ॲडमिशन होणं शक्य नाही आहे. यामध्ये ॲडमिशन जर करायचं असेल तर जर स्वतःची जागा असेल तर ती तुमच्या मुलाच्या वडिलाचीच असणं गरजेचं आहे. आईच्या वडिलाची जर जागा असेल तर त्यामध्ये ते पात्रतामध्ये धरणार नाही. दुसरा प्रश्न असा आहे की चुलत्याची जागा आहे किंवा वडिलाच्या भावाची जागा नावावर आहे तर ती चालेल का, तर होय, वडिलाच्या भावाच्या नावावर जर जागा असेल आणि तो तिथंच राहून शिक्षण घेणार असेल असं जर काय तुमचं प्लॅनिंग असेल तर तुम्ही त्यामार्फत ती जागा किंवा ते ॲडमिशन प्रूफ म्हणून देऊ शकता. आता तिसरा आणखी प्रश्न असा आहे की सेम सरनेम आहे मग तिथलं इलेक्ट्रिसिटी बिल चालेल का, आम्हाला तिथलं दाखवलं लाईट बिल किंवा आट दाखवलं तर चालेल का, तर असं चालणार नाही. पडताळणी ही खसून केली जाते. त्यामुळं की तुम्हाला काळजी घ्यायची आहे की कुठल्याच अशा आधारावरती, हवेतल्या आधारावरती तुम्ही राहू नका, कारण लॉटरीमध्ये नंबर लागणं ही खूप कठीण गोष्ट आहे. आणि जर का तुमची लॉटरीमध्ये नंबर लागला आणि अशा क्षुल्लक कारणामुळे जर तुमचं ॲडमिशन राहून जात असेल आणि तुम्ही 8 ते 10 लाख रुपयाचा जो काही फायदा तुम्हाला होणार आहे त्यापासून जर वंचित राहत असाल तर ही गोष्ट तुम्हाला आजच काळजी घेण्याची आहे. त्यामुळं तुम्ही काळजी घेताना तुमच्या नावावर जर घर असेल तरच तुम्ही, किंवा तुमच्या नावावर किंवा तुमच्या भावाच्या नावावर म्हणजे मुलाच्या चुलत्याच्या नावावर जर घर असेल तर तुम्ही बिना रेंट ॲग्रीमेंटचं निश्चित राहा. इतर केसमध्ये तुम्ही सरळ रेंट ॲग्रीमेंट दुय्यम निबंधकाचं करून घ्या. आता हे झालं कागदपत्राबाबत. आता दुसरं काही प्रश्न असे असतात की काही आई पाल्याच्या आता काही कन्फ्युजन्स असे असतात की वडील सोबत राहत नाहीत किंवा सिंगल मदर असतात, सिंगल पेरेंट किंवा सिंगल मदर आपण ज्याला म्हणतो. मग त्या केसमध्ये वडिलांच्या नावावरती जर त्याचं आधार कार्ड, बर्थ सर्टिफिकेट असेल आणि आई त्याचा सांभाळ करत असेल तर त्या केसमध्ये, सिंगल मदरच्या केसमध्ये आईच्या वडिलांचे जे काही कागदपत्र आहेत म्हणजे जे काही त्यांचं मालकी हक्काचा पुरावा आहे ती जागा किंवा ते घर हे एक ॲडमिशनसाठी इलिजिबल म्हणून ठरलं जातं. तर फक्त त्याच काही जो सिंगल पॅरेंट्सचा केस आहे ज्यामध्ये की आईकडे मुलगा राहत असेल तरच त्याच्या आजोळची कागदपत्र हे वैध कागदपत्र ठरतात. तर ही होती माहिती जेमतेम कागदपत्राबाबत. आणि महत्त्वाचं म्हणजे जे कोणी ओपन कॅटेगरीमध्ये सोडून बाकी कुठल्याही कॅटेगरीमध्ये असतील तर त्या सर्वांना वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. कास्ट सर्टिफिकेट ओरिजिनल असावं असंच काही नाही, परंतु झेरॉक्स असेल, फोटोकॉपी असेल तरी चालेल, पण कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. परत एकदा रिव्हिजनमध्ये सांगतो, पाल्याचा जन्माचा दाखला, मुलाचं आधार कार्ड असेल तर ठीक आहे, नसेल तर काही हरकत नाही. पालकाचा उत्पन्नाचा दाखला ओपन कॅटेगरीमध्ये आणि कास्ट सर्टिफिकेट इतर कॅटेगरीमध्ये कंपल्सरी आहे. आणि रहिवासाचा पुरावा म्हणून मी तुम्हाला सांगितलं आहे की जर स्वतःच्या नावावर घर असेल तर त्याचं आधार कार्ड किंवा लाईट बिल किंवा राशन कार्ड किंवा तुमचा आट किंवा खरेदी खत यापैकी एक कुठलंही कागद वैध ठरला जातो. गॅस पावती ही मागील वर्षापासून वगळण्यात आलेली आहे. आणि जर यापैकी कुठलेही तुमच्या नावावर नसेल तर दुय्यम निबंधकाचं रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट बनवणं गरजेचं आहे. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल.
RTA मध्ये प्रवेश घेत असताना कुठलीही अडचण जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न नक्की विचारा. मी त्याचं प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. मागील 3 वर्षापासून एकमेकांना सपोर्ट करत आपण हा प्रवास सुखाचा केला आहे. आशा करतो की ह्या वर्षीही हा प्रवास सुखाचा राहील. धन्यवाद.